तर जय शिवराय मित्र हो, नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी दररोजसारखं आलो इकडं तळ्याच्या कडेला वर्कआउटसाठी. आणि हे जे घर आहे, या घराच्या छतावर मी दररोज जातो आणि वरी जाऊन पुशअप जोर बैठका सपाटे मारतो. जास्त नाही, 200 जोर, 200 बैठका, 200 सपाटे आणि 50 पुशअप वॉर्मअपसाठी. आणि ह्यानंतर इकडं काठी खेळायचा प्रॅक्टिस करतो. त्यानंतर इकडं मला कुस्ती खेळायसाठी आखाडा बनवायचा होता, पण इकडं आखाडा भेटना नाही मला. ही माझी गाडी आहे. आणि मी माझ्याबद्दल तुम्हाला एक पूर्ण माहिती सांगितली नाही. मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मंगरूळ नंबर 1 ह्या गावचा रहिवासी आहे. इकडं आपलं जवळचं माजलगाव आहे. माजलगाव शहराजवळ एक मंगरूळ नंबर 1 गाव आहे इकडं, आणि ह्या गावचा मी रहिवासी आहे. मी दररोज येतो इकडे व्यायाम करायसाठी. आणि माझं जीवनाचं ध्येय एवढंच आहे की मला फिटनेसबद्दल जागरूक करायचं लोकांना. आता आमच्या गावामध्ये मी एकटाच आहे जो एकही दिवस खाडा न करता दररोज इकडे व्यायाम करायसाठी येतो. तर मला वाटतं आहे की लोकांनी पण असा व्यायामाबद्दल जागरूक व्हायला पाहिजे. व्यायामाची गरज आहे लोकांना. फिटनेस चांगली राहते, शरीर चांगलं राहतं. त्याचे निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावाच लागेल. ह्याबाबत मी पूर्ण डिटेल माहिती टाकणार आहे. मी आता इथून पुढं माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्यायामासंबंधित, आहारासंबंधित सगळे माहितीपट व्हिडिओ टाकणार. ज्या पण लोकांना बॉडी बनवायची आहे आणि नॅचरल बॉडी बनवायची आहे. कुठलाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे भरपूर मुले आहेत ज्यांना व्यायाम करून बॉडी बनवायची, पण त्यांची माहिती पूर्ण नसते त्यांना. आता आमच्याच गावामध्ये 16-17 वर्षाची मुले आहेत. ते व्यायाम करायला येतात, पण ती व्यायाम कसा करायचा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसते त्यांना. भारतीय दंडाचे प्रकार, ते कसे मारायचे, त्याची सही फॉर्म, सही टेक्निक, आणि ते किती संख्येने मारायचे, वाढत कितीपर्यंत जायचे, पुन्हा त्यानंतर आहार काय घ्यायचा, आणि किती दिवसानंतर आपली बॉडी बनेल हे त्यांना लक्षात येत नसते. ते आता हिवाळा आहे म्हणून 2-4 महिने व्यायाम करतात आणि पुन्हा ते त्यांच्यातला एखादा कटाळा करतो आणि ते सगळेच कटाळा करतात आणि सगळेच घरी बसतात. तर ह्या चुका तुम्ही करू नका. 12 महिने व्यायाम चालू ठेवा, तर तुमची बॉडी बनणार आहे. बॉडी काय असे खेळ नाही, मजाक नाही, तो मॅगी नाही 2 मिनटाची, ते लगेचच बनन. आणि बॉडी बिल्डिंगसाठी तुम्ही शॉर्टकट वापरू नका. बरेचसे लोक शॉर्टकट वापरतात. बरेचसे लोक सुरुवातीलाच प्रोटीन क्रिएटिन घेतात. प्रोटीन क्रिएटिन चांगलं असतं, पण ते तुम्ही व्यायाम तुमचा वाढत म्हणजे समजा उदाहरण, एखादा मुलगा आहे, त्याला 10 पण सपाटे निघत नाहीत, आणि त्याने प्रोटीन कशाला खायचं? प्रोटीन त्यांनी त्याच्या फळभाज्या, पालेभाज्या, डाळीमधून तो प्रोटीन इंटेक कंप्लीट करू शकतो. ह्याबाबत मी आता व्हिडिओ टाकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याला तुम्ही बघा. ह्याच ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला सूचना दिली की मला काय करायचं, माझं जीवनाचं ध्येय काय आहे. मी आपले रोजचे व्हिडिओ टाकणार आहे, त्याला तुम्ही बघा. नाही बघा म्हणजे बऱ्याचशा लोकांना आवडलं तर ते बघतील, लाईक करतील, फॉलो करतील, सबस्क्राईब करतील. माझं इंस्टाग्राम पण आहे, त्यावरती मला फॉलो केलेलं आहे भरपूर लोकांनी. आणि मी बाहेर जातो तर मला ओळखतेच लोक. आता काय आहे की आता आमचा मंगरूळ नंबर 1 तिथून मी बाहेर गेलो, आता देवडीच्या कुस्त्या मैदानाला गेलो, तिथं अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढले. मला विश्वास पण बसाना की लोक फोटो काढले माझ्यासोबत, कारण की त्यांनी माझी इंस्टाग्रामची व्हिडिओ बघितली आणि माझ्या अंगात जी स्किल आहे ती त्यांना आवडली असेल, तर ती म्हणायला लागले की आम्हाला पण बॉडी बनवायची, ह्याबाबत माहितीपट व्हिडिओ टाका. तर त्यांच्या सांगण्यानुसार मी आता माहितीपट व्हिडिओ टाकणार आहे. त्याला तुम्ही बघत जा रोज. मी डिटेल माहिती टाकणार आहे. त्यामध्ये आहार कसा घ्यायचा, 3 टायमाचा जेवणामध्ये प्रोटीन इंटेक कसा वाढवायचा, योगा, आयुर्वेद, ह्याबाबत सगळी माहितीपट व्हिडिओ टाकणार आहे मी. आणि हे एक बॅकग्राऊंड का दाखवतो तुम्हाला, त्याचं कारण आहे की मला कधी कॅमेरासमोर बोलता मी नर्वस होऊन जातो. त्यामुळं मी असा कॅमेरा धरतो आणि अशाच प्रकारे मी बोलायचं शिकलो आहे अगोदर. आणि ब्लॉग म्हणजे इतकं सोपं नाही हे. आता मी ब्लॉग बनवला आहे पण ह्या ब्लॉगसाठी पण 5 वेळा रिटेक केलं आहे मी, आणि एवढी मेहनत केली मी. आता मी रोजचं काय करतो, 6 वाजता इकडे व्यायाम करायसाठी येतो गाडीवर, आणि हे जे घर आहे, घराच्या छतावर मी व्यायाम सगळा झाल्यानंतर इकडं स्प्रिंट रनिंग करतो, इकडं काठी खेळतो, आणि सगळं काठी खेळण्या झाल्यानंतर, व्यायाम झाल्यानंतर 6 ते 8 2 घंटे व्यायाम झाल्यानंतर पुन्हा काय करतो, असे बोलण्याचं प्रॅक्टिस करतो, ब्लॉग बनवतो. आणि मला अशी माहिती मिळाली की ब्लॉग जर बनवायचे तर आपल्याजवळ कोणी पब्लिक नसायला पाहिजे. आता इथं कोणी पब्लिक नाही, तर इथं मी असं कॅमेरासमोर असं कॉन्फिडन्स कसं आता बोलालो का नाही, हेच पण मला सुरुवातीला जमत नव्हतं. काय बोलालो, काय माहिती द्यावा, काहीच कळत नव्हतं. कारण की नवीन माणसासोबत ते होतं. कॅमेरासोबत जोपर्यंत दोस्ती होत नाही तोपर्यंत ती बडबड करावं लागते. असं हातामध्ये कॅमेरा पकडून कॅमेरासमोर बडबड करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते. तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो, आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आपण न घाबरतासुद्धा कॅमेरासमोर बोलतो. आणि मलाच आता पब्लिकमध्ये असं बोलता नाही येणार, त्यासाठी अजून प्रॅक्टिस करावं लागेल मला. कारण की मला ब्लॉग पण बनवायची, मला छत्रपती शिवाजी महाराजाचे जेवढे पण गड किल्ले आहेत ते सर्व पाहण्याची माझी इच्छा आहे.
आणि तिकडं जाणार मी, तिथले पण ब्लॉग बनणार, पण त्यासाठी अगोदर मी प्रॅक्टिस करणार. तेवढं बजेट पण नाही माझ्यापाशी. जेव्हा मला इंस्टा, यूट्यूब, फेसबुक ह्यावरती मी चांगला व्हायरल होईन तेव्हा तुम्हाला माहीत असतं की काय होतं आहे काय नाही. तेवढं सांगायची गरज नाही एवढं डीपमध्ये. पण जेव्हा माझ्यापाशी पैसा ही प्रॉब्लेम माझी दूर होईन, म्हणजे थोडं बऱ्यापैकी तरी बजेट पाहिजे मला तिकडं महाराष्ट्रभर सगळे गड किल्ले हिंडायला. तर त्याची तयारी माझी. माझं ध्येय आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचे जेवढे पण गड किल्ले आहेत ते सगळे पाहायचे आणि तिथले ब्लॉग बनवायचे. आणि अजून बऱ्याच ठिकाणावर जायचं आहे मला, खूप काय करायचं आहे आणि बऱ्याचशा आपल्या दर्शक मंडळीला सर्वांना जागरूक करायचं आहे फिटनेसबद्दल. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये. धन्यवाद.